बोगस आयएस पूजा खेडकरच्या घरातून 1.5 तासांनंतर पोलीस अखेर बाहेर पडले। ट्रक क्लीनरचं अपहरण आणि पोलिसांची अरेरावी आणि आरोपीला पळून लावल्याचे गंभीर आरोप बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर वर आणि त्यांच्या कुटुंबावर आहे। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटीस खेडकर कुटुंबांनी फाडल्याचं देखील समोर आलं होतं। पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या गाडीसह आता फरार झालेले आहेत। या संदर्भात थेट आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे जाऊयात। सचिन, 1.5 तासानंतर पूजा खेडकरच्या घरातून पोलीस बाहेर पडलेत, काय अधिकची माहिती? आपण बघतोय की वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर याचे कुटुंब परत एकदा वादाच्या भोवरात अडकलेला आहे आणि एकूणच हा वाद जो आहे तो पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या संदर्भातला आहे। आपण त्यांच्या घरामध्ये खरं तर पुणे पोलिसांचे चतुर्सुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते गेले 1.5 तासापासून आत घरामध्ये गेलते, ते आता घराच्या बाहेर येऊन पोर्चमध्ये खरं तर गेले होते। परत एकदा या ठिकाणी जे पूजा खेडकरचं हे घर बाणेर रस्त्यावर आहे, यामध्ये काही त्यांचे कर्मचारी राहतात, त्या कर्मचाऱ्यांकडे पुणे पोलीस जे आहेत ते तपास करतायत। एकूणच जे येरोली या ठिकाणी एक अपघात झाला होता, त्या ठिकाणच्या एका ट्रक क्लीनरला अपहरण करून या घरामध्ये ठेवलं होतं आणि ज्यावेळेस नवी मुंबई पोलीस या ठिकाणाहून त्याला घेण्यासाठी आली त्यावेळेस मनोरमा खेडकर जी पूजा खेडकरची आई आहे तिने पोलिसांना अरेरावी केली, पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले आणि त्यानंतर खरं तर त्या नवी मुंबई पोलिसांनी तिच्या विरोधात चतुर्संगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। पोलिसांची अरेरावी करणं त्या संदर्भात एक नोटीस जी आहे ती पोलिसांनी खेडकरच्या घराच्या बाहेर या ठिकाणी लावली होती, तीही पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर खरं तर पुणे पोलीस जवळपास गेले 1.5 तासाहून अधिक काळ या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये जे कामगार काम करतात त्यांच्याकडे तपास करतायत। मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर हे दोन्हीही ज्या गाडीचा अपघात झाला होता ते गाडीसहित या ठिकाणावरून फरार झालेले आहेत। या संदर्भात नवी मुंबई पोलीस आणि आता पुणे पोलीस या दोघांचा तपास करतायत। नक्कीच सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।